हॅलो. सर्वप्रथम स्वातंत्र्यवीर विनायक दादा दामोदर युवा प्रतिष्ठान कुडूस यांच्या वतीनं आजच्या या शिवजयंती निमित्त उपस्थित असलेल्या सर्व शिवभक्तांना आणि शिवमावळ्यांना मी कुमार अमर राजेंद्र राऊत शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या व्याख्यानास सुरुवात करतोय. झुंजविला भगवाच्या सन्मानाच तुम्ही, झुंजविला भगवाच्या सन्मानाच तुम्ही, अरे जागे केले गार झालेले मर्द मावळे तुम्ही. झुंजविले भगवाच्या सन्मानाच तुम्ही, जागे केले गार झालेले मर्द मावळे तुम्ही. असा एकच सावली, असा एकच श्रीमंत योगी, तो म्हणजे माझा राजा शिव छत्रपती, माझा राजा शिव छत्रपती. या महाराष्ट्राच्या मर्द मावळे आणि रांगड्या मातीत, या महाराष्ट्राच्या हिंदुस्थानाच्या धर्तीवर आजपर्यंत अनेक सण, अनेक पर्व, अनेक उत्सव मोठ्या दिमादात आणि शानदारपणे आयोजित केले जातात. पण सर्व शिवभक्तांसाठी आणि सर्व शिवमावळ्यांसाठी सर्वात आनंदाचा आणि सर्वात पर्वणीचा दिवस म्हणजे माझ्या बापाची जयंती, माझ्या शिवरायांची जयंती. त्याला कारण तसं आहे, कारण की 19 मार्च 1630 रोजी अरे शहाजीराजे मालोजीराव भोसले आणि सौभाग्यवती जिजाऊ शहाजीराजे भोसले या दाम्पत्याच्या पोटी शिवाजी नावाचं रत्न जन्माला आलं आणि रयतेच्या नव्या जीवनाच्या पर्वास सुरुवात झाली. कारण याच दिवशी शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला, सनई चौघडा वाजू लागले, भगवा पताका डौलानं फडकू लागल्या. दिल्ली ही ताट मानेनं उंच नगरीनं, अरे सह्याद्री ही ताट मानेनं उंच नगरीनं या दिल्लीच्या तख्ताकडे पाहू लागले. अख्खा दख्खन मंगलमय झाला आणि आसमंतात फक्त एकच सारोळी घुमू लागले, माझा राजा शिवाजी जन्माला, माझा छत्रपती शिवराय जन्माला आला. मग आजच्या पिढीला माझा शिवाजी कसा आहे, ज्याच्या आपण महाराष्ट्राचा आराध्य दैवत मानलं, ज्याला स्वतःची अवलाद म्हणताना छाती 5 इंच गर्वाने फुगून येते, मग तो माझा राजा शिवाजी काय होता, माझ्या शिवाजी नावाचं अदल तरी नक्की काय होतं. अरे शिवाजी जर समजला ना तर या महाराष्ट्रातील सगळे अत्याचार दूर होतील, पण त्यासाठी शिवाजी समजणं गरजेचं आहे. कारण की शिवाजी म्हणजे प्रेरणादायी स्त्रोत, शिवाजी म्हणजे रयतेचा खराखुरा जाणता राजा, शिवाजी म्हणजे विचाररूपी मंथनाचा एक अपाट सागर, शिवाजी म्हणजे मायेचा अथांग पसरलेला आभाळ, शिवाजी म्हणजे आई जगदंबेचा आशीर्वाद, शिवाजी म्हणजे आमचा मायबाप आणि शिवाजी म्हणजे जनतेचा खरा मर्द मराठा राजा. अरे वयाच्या 15व्या वर्षी रामेश्वराच्या मंदिरात हे स्वराज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी माझ्या शिवबानं अख्खा आयुष्य खर्च केले गेलं आणि हे स्वराज्य घडवलं. म्हणून शिवाजी महत्वाचा, कारण की जोपर्यंत राजा शिवाजीचं नाव या आसमंतात घुमतंय ना तोपर्यंत आपण मराठी आहोत, आपण महाराष्ट्रीयन आहोत हे सांगायला लाज वाटत नाही. एक छोटासा प्रसंग मी आपल्या समोर नमूद करू इच्छितो. एक मुलगा आणि एक बाप, दुपारची वेळ होती, पलंगावर बसले होते. मुलगा इंग्लिश मीडियम मध्ये शिकत होता. मुलाने एक वर्तमानपत्र हातात घेतलं. मुलगा ते एकच वाक्य 17 वेळा बदलायचा, 17 वेळा ते एकच वाक्य परत परत रिपीट करायचा. मुलगा म्हणायचा, पप्पा ये शिवजी की जयंती है, ये 19 मार्च को शिवजी की जयंती है, इस जयंती को बहुत बड़े लोग आने वाले हैं. ये शिवजी क्या है. अरे बापाला प्रश्न पडला, शिवजी म्हणजे महादेव, शिवजी म्हणजे शंकर, मग शिवजी म्हणजे नक्की काय, हा पोरगा वाचतो तरी काय. आणि मी आजपर्यंत पाहिलं नव्हतं की शंकराची जयंती पेपरात छापून आली. शेवटी त्या बापाने न राहून वर्तमानपत्र हातात घेतलं. बापाने वर्तमानपत्र हातात घेतल्यानंतर पाहिलं तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत माझ्या राजा शिवबांचा फोटो आणि साईडला लिहिलं होतं राजा शिवरायांची जयंती आहे. मग त्या बापाने त्या मुलाला सांगितलं, अरे बेटा ये शिवजी नहीं ये शिवाजी है, ये शिवजी नहीं ये शिवाजी है. मग मुलगा गडबडला, मुलगा गोंधळला. मुलगा म्हणतो, पप्पा शिवजीवर शिवाजी में फरक क्या है. मुलगा म्हणतो, पप्पा शिवजीवर शिवाजी में फरक क्या है. आता हा बाप मगासपासून बोता डौलानं आणि आयटीस सांगत होता माझ्या राजांची, माझ्या शिवरायांची जयंती आहे. त्याला सांगता आला नाही फरक. 2 मिनिटं बाप शब्द झाला, निशब्द झाला, पण 3ऱ्या मिनिटाला बाप उद्गारला, अरे शिवजी म्हणजे हिंदू धर्माचं दैवत आहे, शिवजी म्हणजे देव आहे. मग त्याच क्षणी मुलगा बोलला, मग बाबा शिवाजी म्हणजे काय. मग त्यावेळेस बापाने दिलेलं उत्तर खऱ्या अर्थानं माझा राजा शिवाजी कसा आहे. मग बापाने दिलेलं उत्तर, अरे शिवजी म्हणजे शंकर, शिवजी म्हणजे महादेव, शिवजी म्हणजे देव आहे. पण माझा शिवाजी जो आहे ना
माझा शिवाजी राजा जो आहे ना तो देव नाही, माझा शिवाजी देव नव्हता, पण माझ्या शिवाजीमुळे देवळातले देव सुरक्षित राहिलेत, म्हणूनच शिवाजी महत्वाचा. अरे पाहिलं गेलं आज राजाला म्हटलं जातं, अरे शिवरायांनी काही टीकाकार असे आहेत ना काहीतरी खोटं चित्र रंगवलं जातं. काय म्हणतात शिवाजी मध्ये दम नव्हता, शिवाजी गनिमे कावे करायचा, लपून छपून वार करायचा, लपून छपून कोणी आयरा गेरा जिंकला असता. अरे पण ती युद्धनीती होती रे बेटा, त्या युद्धनीतीचा असा भाग होता कारण की गनिमी कावा जर केला तर कमीत कमी सैन्य वापरून मी विजय प्राप्त करू शकत होतो, म्हणूनच शिवाजीने तो गनिमी कावा केला. आणि यावरचा एक प्रसंग पूर्ण इतिहासात लिहून ठेवलेला आहे. विजापूरची सभा भरली होती, मुघल सम्राट बाजूला बसला होता आणि मुघल सम्राट अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण हिंदुस्थानावर ज्याचं राज्य होतं त्याच्या जोडीला 1600-1700 बॉडीगार्ड आणि शिवरायांना आमंत्रण धाडलं. आणि ज्यावेळेस माझ्या शिवरायांनी दरबारात प्रवेश केला माझ्या शिवरायांच्या जोडीला फक्त 7 बॉडीगार्ड होते. आणि तो मुघल सम्राट हसला, राजांना बाजूची खुर्ची दिली आणि राजांना हसत हसत विचारलं, हे शिवाजी क्या खुद को सम्राट कहलाता है? ए देख मेरे कितने सैनिक है, अरे मेरे खाली 1500 बॉडीगार्ड लेके मैं आया हूं. मग माझा राजा शुभानं उत्तर दिलं. मग माझा राजा शुभा म्हणाला, अरे 1500 बॉडीगार्ड ज्याला लागतात ना, ज्याला स्वतःच्या आयुष्याची भीती असते, ज्याच्या स्वतःच्या मनगडात पण नसतो ना, तो माणसं घेऊन फिरतो. आणि तुला वाटतात माझे हे 7 मावळ्यात, पण या प्रत्येक मावळ्याच्या गाठीत 10-10 3चं बळ आहे. त्यामुळे जर तुझ्यासारखे जर किती आले ना 56 तरी माझे मर्द मराठे मावळे कधी मागे हटणार नाहीत. बघा राजा शुभांनी फक्त मावळ्यांचा गुणगौरव केला आणि औरंगजेबाला तेच हवं होतं, विजापूरच्या सम्राटाला तेच हवं होतं. कधी एकदा शिवाजी माझ्या बोलण्याच्या कचारात सापडतो आणि मी शिवाजीला नेस्ताभूत करून टाकतो. मग तक्षणी म्हटला, औरंगजेब खुर्चीवरून उठला आणि उठत्या क्षणीत घोषणा केली, उद्या याच मैदानात याच आखाड्यात एक सम्राट शिवाजी का एक मावला और मेरा एक हाती लढेंगे. राजांनी हसत हसत आव्हान पेललं. पण माझा राजा असा होता ना की छोट्यातला छोटा मर्द मावळा आणि मोठ्यातला मोठा आरमार प्रमुख त्याचं जीवन कसं जपता येईल याच्याकडे परिपूर्ण लक्ष दिलं होतं. राजा शयनगृहात विश्रांती करत होते. राजा चिंताग्रस्त दिसले. सर्व सैनिक जमले. म्हटले, राजा तुम्ही चिंताग्रस्त का? अरे छत्रपती म्हणाले, अरे मी मजाकवाणी माझ्या सैन्याचा गौरव केला आणि या येड्यानं खरंच मनावर घेतलं आणि हत्ती बरोबर झुंज लावली. अरे हत्तीला हरवणं कोणत्या मर्दाची गरज नाही, हत्तीला हरवणं कोणत्या मर्दामध्ये शक्य नाहीये. मग त्यावेळेस एक 18 वर्षाचा नुकतीच मिसरूट फुटलेला तरुण उठला आणि म्हणाला, शिवा तुम्ही जे म्हणलात ना ते खरं करून दाखवायची ताकद या मर्द मरणाच्या लेकाच्या पोटी आहे, तुम्ही घाबरू नका. पण शेवटी आव्हान घेतलं होतं. राजांचं मन होत नव्हतं, पण काय करणार, इज्जत आबरू स्वराज्याची आबरू पणाला लागली होती. राजानं आव्हान स्वीकारलं आणि बघा एका हत्तीवरही त्या विजापूरच्या सम्राटाचा विश्वास नव्हता. विजापूरच्या सम्राटानं पहाटे पहाटे हत्तीला दारू पाजले, हत्तीला बेभान केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी तो उजडला, तो दिवस उजडला, ते युद्धाचा प्रसंग आला. हत्तीला बेभान करून आखाडात सोडलं आणि मग त्या विजापूरच्या सम्राटाने सांगितलं, शिवाजी बुलाओ तेरे मायथालाल को जो मेरा हाथी को हराने वाला है. बुलाओ कौन है उतना ताकतवर जो मेरा हाथी को हरा के दिखाएगा. आणि त्या क्षणी किरकोळ शरीर यष्टीचा नुकतीच ओठांवर मिसरूट फुटलेला यसाची कंक नावाचा मर्दमावळा उठला. हत्ती समोर दंड ठोकून राहिला. पाहता क्षणी हत्तीच्या साखळ्यात सोडून टाकल्या आणि तो हत्ती बेभान होऊन यसाची कंकावर तुटून पडला. इतकं पाहता अर्धा तासाचं घमसान युद्ध चालू. पण यसाची कंकात काय आई जगदंबा शिंचारली माहित नाही. अरे एका हातात हत्तीला लोळवून टाकलं. हत्ती जागीच गार झाला आणि विजापूरचा सम्राट गपगार झाला. पण ज्या वेळेस त्या चिखलात जी युद्ध झालं त्यानंतर तो विजापूरचा सम्राट पाहतच राहिला. यसाची कंक पूर्ण घामाने बरबडला होता. अंगाला चिखल, अंगाला माती लागली होती. माझ्या शिवरायांच्या अंगावर जरीची वस्त्र राजदरबाराची कापड होती. पण क्षणाचा विलंब न करता माझ्या राजानं यसाची कंकाला मिठी मारली आणि विचारलं, अरे वेड्या तो हत्ती होता हत्ती. एक वेळेस 10 माणसं मारायची जर बात झाली ना तर मी माझ्या मर्दमावळ्यांवर पूर्ण विश्वास ठेवू शकतो. पण हत्तीला हरवणं सोपं नव्हतं. कसं काय घडलं बुवा तुझ्याकडून? त्यावेळी यसाजी कंकाने सांगितलं, मी हत्तीशी मुळात लढतच नव्हतो. मी लढत होतो माझ्या शिवबांच्या इज्जतीच्या विरोधात वागणाऱ्या त्या मुघल सम्राटाशी. मी लढत होतो या महाराष्ट्रातील स्त्रियांवर होणारा अत्याचार करणाऱ्या त्या नामर्दांशी.
आणि माझ्या डोळ्यासमोर फक्त एकच चित्र होतं, जर मी आज हत्तीला हरवलं नाही ना तर माझा राजा शिवबाला आयुष्यभर मान खाली घालावी लागेल. ही निष्ठा मावळ्यांनी राजा शिवबान प्रति गाजवली. म्हणून राजा शिवबा जन्माला आला आणि म्हणून विजापूरच्या सम्राट विचारला, ए शिवाजी, अरे तू खुद को इतना बड़ा सम्राट क्यों जाता है और इतने से छोटे मावले को तूने मिठी मारी. त्यावेळेस शिवाजी सांगितलं, त्यावेळेस माझ्या राजा शिवबानं सांगितलं, अरे माझ्या बुडाखाली जे सिंहासन आहे ना आणि माझ्या डोक्यावर जे राजछत्र आहे ना त्या गोरगरीब मावळ्यांमुळे आहे. जर हे मावळे जर